लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 27 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आतापर्यंत आपण पाहिलं होतं की जीवा ऑफिसमध्ये एवढा गुंगलेला होता की त्याला बिचारायला श्वास घ्यायला फुरसत नसायची. पण आता मात्र जीवा आणि पार्थ दोघेही रिकामे दिसणार आहेत तुम्हाला. नंदिनी सोशल मीडियावर त्या जीवाचं अकाउंट चेक करत असते तेव्हा तिच्याकडनं अचानक जीवाच्या आणि तिच्या फोटोला लाईक केला जातो. त्यामुळे ती गडबडून जाते. भूतकाळातलं सगळं आठवतंय. आता सगळ्या मालिकेत हाच टाइमपास तुम्ही बघणार आहात. पण या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला माझ्या आवाजात जरा वेगळ्या पद्धतीने ऐकायला नक्कीच आवडेल अशी मी आशा करते. जीवा आता सहज बघतोय ते सोशल मीडिया अकाउंट आणि त्याच्या लक्षात येतं की नंदिनीने त्याच्या आणि तिच्या फोटोला लाईक केलाय आणि तो भलता खुश होतो. एवढा खुश होतो की मागे बॅकग्राऊंड म्युझिक असलं लावलंय की काय सांगू. आणि बघा ना मंडळी, त्याने जागोजागी नंदिनीचे फोटो बिटो लावून ठेवलेत रूम मध्ये आणि रूम जरा चेंज झाल्यासारखी वाटते बरं का जीवाची. आता जीवा उड्या मारायला लागतो आणि म्हणत असतो, नंदिनी आपल्या फोटोला तू लाईक केलंयस यार. अरे म्हणजे अजूनही आपल्या नात्याबद्दल तू विचार करतेस असं म्हणून आता तो त्याचाच एक शर्ट आहे, तो शर्ट घेतोय. सगळं खोलीमध्ये त्याने नंदिनीचेच फोटो लावलेत आणि आता इथे एक गाणं त्यांनी प्ले केलंय, तू पहावं मी हरावं. ह्या गाण्यावरती आता जीवा एकदम खुश होऊन नृत्य करत असतो. ठरलं कधी हे नाही का ते गाणं, मखमली मखमली रेशमाचा दुवा असं म्हणून आता त्याला असं फील होतंय की जणू काही नंदिनीच त्याच्या मिठीत आली आहे. ते फोटो घेतोय तो नंदिनीचे आणि सारखे ते फोटो बघतोय आणि त्या नंदिनीच्या फोटोला बघून असं लांबून फ्लाइंग किस देत म्हणतोय, थँक्यू सो मच नंदिनी. एवढं जरी तू केलंस ना तरी मी जिवंत राहील ग. आणि अचानक त्याला असं फील होतं की आपण नंदिनीला फोन करूयात. नंदिनीचे फोटो मात्र फार भारी भारी आणलेत बरं का त्याने काढून. आता नंदिनी इकडे विचार करते की कशाला मी त्या फोटोला लाईक केलं, चुकून झालं माझ्याकडनं, काय करू मी आता, काय करू. नको नको, समज गैरसमजाचा खेळ नकोच मला. माझ्या आयुष्यातून मी काढून टाकलंय. आता या सोशल मीडियावरनं पण मी ब्लॉकच करून टाकते असं म्हणून आता ती जीवाचं अकाउंट ब्लॉक करते आणि विचार करते पुन्हा पुन्हा एकमेकांच्या आयुष्यात डोकावणं नकोच असं म्हणून आता तिने जीवाचं ते सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक केलंय बरं का. जीवा आता विचार करतोय, त्या नंदिनीच्या फोटोशी बोलतोय बरं का. जरा बालिश वाटला मला प्रेक्षकांनो हा सीन. तुम्ही बघा टीव्हीवर, तुम्हालाही रिअलाइज होईल. जीवा आता त्या फोटोला बोलत म्हणतो, ए नंदिनी अजून कुठल्या फोटोला लाईक केलंयस का तू, बघू बघू का बघू असं म्हणून त्याने तो मोबाईल चेक केलाय. आता त्यावर त्याच्या लक्षात येतंय की त्याला नंदिनीची प्रोफाईलच दिसत नाहीये आणि त्याच्या लक्षात येतं की नंदिनीने त्याला ब्लॉक केलाय. आता तो विचार करतो, असं का केलं असेल बरं नंदिनीने. ए काय यार नंदिनी, अशी कशी ग तू, आत्ता ब्लॉक करतेस, आत्ता फोटोला लाईक करतेस. ए नंदिनी, काही झालं ना तरी मी प्रयत्न करणं सोडणार नाहीये चकाचक बाई. मी तुझा हात नाही सोडणार म्हणजे नाही सोडणार असं तो त्या फोटोला बोलत असतो नंदिनीच्या आणि म्हणत असतो, ए चकाचक बाई फोन करू का तुला. लगेच फोन करतो असं म्हणून त्याने फोन लावलाच नंदिनीला. नंदिनी त्या फोनकडे बघते बरं का. आता तिला तो फोन उचलायचा नसतो तरी पण उचलतेच. काय आता प्रेक्षकांनो, कोणीतरी भाव खाईल, कोणीतरी चिडेल, रागवेल आणि दुसरे त्याला मनवतील. आता हे या मालिकेत आपल्याला बघायला मिळणारच आहे. नंदिनी आता चिडते बरं का आणि फोन उचलून म्हणते, कशाला फोन करताय, तुम्हाला कळत नाही का, सोशल मीडियावर मी तुम्हाला ब्लॉक केलंय याचा अर्थ मला तुमच्याशी बोलायचं नाही, एवढी साधी गोष्ट कळत नाही का तुम्हाला. जीवा म्हणतो, हो कळतं ना मला नंदिनी, त्याआधी तू माझा फोटो लाईक केलायस म्हणजे आपला फोटो लाईक केलायस चकाचक बाई. त्या लाईकच्या हार्ट मध्ये मला तुझं हार्ट दिसलं बरं का आणि जाणवलं मला की तू अजूनही हार्ट टू हार्ट कनेक्शन ठेवतेस. नंदिनी म्हणते, झालं का तुमचं, मी बोलू. नंदिनी थोडी हार्श बोलत असते जीवाशी. जीवा मात्र प्रेमाने बोलत असतो, बोल ना नंदिनी, बोल ग, मनसोक्त बोल. तू बोलत राहावंस आणि मी मनसोक्त ऐकत राहावं फक्त. तू बोलावंस म्हणून तर मी फोन केलाय ना चकाचक बाई. नंदिनी म्हणते, हे बघा मी काही तुम्हाला लाईक केलेलं नाहीये आणि चुकून झालं असेल माझ्याकडनं तसंही. जीवा म्हणतो, अगं हरकत नाही चकाचक बाई, चुका माणसाकडनंच होता, त्याचं काय आहे ना चकाचक बाई. समोरच्याला मोठ्या मनाने माफ करणं ही माणुसकीच आहे ना. आणि मला असं वाटत नाहीये की तू आपला फोटो लाईक करून कुठली चूक केली आहेस. अशा चुका कर ग, मला आवडतील त्या. खरं सांगू तुला चकाचक बाई, मला कळतंय तुला माझी आठवण येते ना आता. खरंच तुला आठवण येत होती ना, म्हणून तर आपले फोटो बघत होतीस ना आणि म्हणूनच चुकून का होईना तुझ्याकडनं ते फोटो लाईक झाला. हो ना, हो ना चकाचक बाई. जीवा आता पुढे कविता करतो, भारे वारे किती पसारे, भांडून बसलो आवरणे आणि सावरणे, माझ्या तुझ्यामध्ये 100चे 5 गजरे हातामध्ये गंधाळलेले आणि वडाभोवती लाख फेऱ्या, माझ्या तुझ्यामध्ये
अशी ती कविता तो नंदिनीला पुन्हा एकदा ऐकवून दाखवतो. त्यांनी नाही का त्या कोणत्या त्यांच्या फार्म हाऊसवरती ती कविता केली होती. नंदिनी ती कविता ऐकू इच्छित नसते. ती म्हणते, "बस करा, मला नाही ऐकायचंय पुढे." जीवा म्हणतो, "का गं नंदिनी? हे ऐकल्यावर जाणवतं का तुला, की तुझं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे अजूनही जीव जडलाय ना तुझा माझ्यावर नंदिनी? अजूनही तुला माझं नाव घेतलं, की श्वास अडकतोय. तू माझं नाव घेतलंस, की तुझा श्वास अडकतोय. हो ना नंदिनी?" आता तो पुढे काही बोलणार तेवढ्यात नंदिनी फोन कट करून टाकते आणि आता जीवा थोडा डिसअपॉइंट होतो. नंदिनी विचार करायला लागते, की आता काय करावं या जीवाचं? जीवा विचार करायला लागतो, काय यार नंदिनी पण स्विच ऑफ करून टाकला फोन. पण आता त्याने काही हिंमत हारलेली नाहीये. तो पुन्हा त्या फोटोशी बोलतो, "मला माहितीये चकाचक बाई, तुझं माझ्यावर खूप खूप प्रेम आहे. प्रचंड प्रेम आहे तुझं माझ्यावर. फक्त ना तू ते मान्य करत नाहीयेस ग. करशील म्हणा, करशील. क्लिअरली मान्य करशील एक दिवस. असं काहीतरी करेल ना मी, की तू आपलं प्रेम मान्य करशीलच. मला माहितीये. आपण आपल्या प्रेमावर विश्वास ठेवूयात. एक टाइम कोरला होता आपण कधी काळी. एक भिंत उरलीये बघ माझ्या तुझ्यामध्ये. 7 वचने 7 जन्मे बांधून घेऊ, लग्नानंतर होईलच प्रेम माझ्या तुझ्यामध्ये." असं ती कविता पूर्ण करतोय आणि नंदिनीच्या फोटोशी बोलतोय. खरंच मला हे थोडं बालिश वाटलं. पण असो, आता यांचे असे इफेक्टिव्ह प्रयत्न आपल्याला बघत राहायचे प्रेक्षकांनो, त्यामुळे तयार राहा तुम्ही सुद्धा. आता जीवा त्या फोटोशी खूप वेळ बघतो, ती कविता पूर्ण करतो आणि मनाशीच हसायला लागतो. असो, आता यापुढच्या सीनमध्ये आपल्याला मानिनी आणि विक्रमची लव्ह स्टोरी बघायला मिळणार आहे. म्हणजे हे दोघे एकमेकांशी कसे बोलतायत, कसे एकमेकांना मनवतायत ते आपल्याला बघायला मिळणार आहे. मानिनीबाईंना आता आठवण येते दोन्ही सुनांची. मानिनी अशी खूप एकटी-एकटी फील करते किचनमध्ये. पण तसं पाहायला गेलं तर मानिनीताई बऱ्याचदा एकट्याच स्वयंपाक करायच्या नाही का. म्हणजे काव्याला तर विशेष वेळ नसायचा, पण नंदिनी करायची म्हणा त्यांची हेल्प. आता त्यांना आठवण येते बरं का आणि त्या थोड्याशा अशा जरा डिस्टर्ब झाल्यात. म्हणजे जसं जीवा आणि पार्थचं झालंय तसं यांचंही झालंय असं म्हणायला हरकत नाहीये. विक्रम येतात तिथे आणि म्हणतात, "काय गं ए मानिनी?" मानिनीताई त्यांचे डोळे पुसतात. आता विक्रम म्हणतात, "मानिनी, तुला आठवण येते ना तुझ्या सुनांची?" ते जवळ घेतात मानिनीला आणि म्हणतात, "शांत हो बरं मानिनी." आता विक्रमने जवळ घेतल्यावर त्यांच्या अश्रूचा बाण थोडासा फुटतो. आता हे विक्रम म्हणतात, "ए मानिनी, मला कळतंय गं. अगं तुझ्या सुनांसोबत एकत्र चहा करणं, जेवणाचं प्लॅनिंग करणं, आम्हा पुरुषांबद्दल गॉसिप करणं, हे सगळं तुला आठवतंय ना?" हा तुझ्या सुनेचा आणि तुझा रोजचा कार्यक्रम असायचा ना मानिनी? मग मानिनीताई थोड्याशा हसतात. आता विक्रम म्हणतात, "आठवण येते का गं तुझ्या मैत्रिणींची?" आता मानिनी म्हणतात, "हो अहो, खूप आठवण येते. अहो इथे सकाळी रोज मी आणि नंदिनी नाश्ता काय करायचा, जेवण काय करायचं, हे सगळं दिवसभराचं ठरवायचो. सुरुवातीला ह्याला हे आवडतं, त्याला ते आवडत नाही, हे मी नंदिनीला सांगायचे आणि मग नंतर नंदिनीला सगळ्यांच्या आवडी-निवडी कळायला लागल्या बरं." विक्रम म्हणतात, खरंय." मग मानिनीताई म्हणतात, "पुढे जाऊन तर काव्या पण इथे येऊन मदत करायला लागली होती मला. अहो इथेच मी पहिल्यांदा म्हणजे काव्याने पहिल्यांदा इथेच पार्थसाठी खिचडी शिकली होती आणि इथेच तिने पार्थसाठी श्रीखंड पण केलं होतं. तुम्हाला सांगू का, आम्हा तिघींची मैत्री आहे ना, या स्वयंपाकघराने बघितली आहे. हे स्वयंपाकघर साक्षीदार आहे अहो या सगळ्या गोष्टीचं. आणि आज त्या दोघी नाहीयेत ना, मला ना खूप हे स्वयंपाकघर परकं वाटतंय. म्हणजे असं वाटतंय की हे स्वयंपाकघर मला ओळखतच नाहीये. ह्या दोघी ना मला घरी यायला हव्यात अहो. या दोघी मला घरी यायला हव्यात." विक्रम आता मानिनीच्या गालावरून हात फिरवत म्हणतात, "होणार मानिनी, सगळं होणार. तू न फक्त शांत राहा." "अगं म्हणजे या सगळ्यात तू कायम मला विश्वास देतेस ना? म्हणजे बघ, कधीतरी छोट्या-मोठ्या वादळाने मी खचून गेलो ना, की तरी तुझे पाय मात्र त्या वादळात खोल रोवलेले असतात. तू नको ग हार मानूस." "अरे यार, एवढं कॉम्प्लिकेटेड का बोलत असतात हे?" विक्रम मानिनीला म्हणत असतात, "तू नको हार मानूस. तुझं हार मानणं म्हणजे माझी हार मानणं आहे बरं का." मानिनी म्हणते, "नाही, तसं नाही रडणार मी आता." मग विक्रम म्हणतात, "तू नको काळजी करू. आपल्या पोरी या घरात परत येणार. अगं आपल्या पोरींचा आपण पुन्हा एकदा नव्याने गृहप्रवेश करूच. येईल. तुझी नंदिनी लवकर परत येईल." मग मानिनी स्माईल करत म्हणतात, "खरंच असं होईल ना हो?" विक्रम म्हणतात, "हो म्हणजे काय, होणारच." मानिनी, "अगं आपण पाहिलं नाही का 16 डिसेंबरला जीवा आणि पार्थ दोघेही किती गुंतलेत एकमेकांच्या पार्टनरमध्ये. तुला सांगतो मी, नंदिनी आणि काव्या पण अगं हे एकमेकांच्या पार्टनरच्या प्रेमात पडलेत ग मानिनी, त्यांच्या डोळ्यात दिसतं ग. पण काय करणार, अगं नंदिनी आणि पार्थ सुद्धा माणसंच आहे ना ग, त्यांना ना बोलता येत नाही ग.
म्हणजे त्यांना असं फार ताणून धरता येणार नाही असं नाही होणार ना ग. शेवटी त्यांनाही काही ना काही वाटत असेल ना. जी माणसं अशी निस्वार्थीपणे झोकून प्रेम करून देतात ना मानिनी, त्यांना दुःख पण तेवढंच जिव्हारी लागतं ग. थोडासा वेळ जाईल बघ सगळं ठीक व्हायला. मानिनी म्हणते, खरंय तुमचं, थोडा वेळ लागेलच. त्यांना जो वेळ त्यांना हवाय तो त्यांनी घ्यावा असं मलाही वाटतं. विक्रम म्हणतात, हो बरोबर आहे तुझं मानिनी. मग मानिनताई म्हणतात, जीवाने सुद्धा नंदिनीला अहो जीवाने नंदिनीला खूप त्रास दिला आणि काव्या सुद्धा आता वागते शहाण्यासारखी. पण सुरुवातीला सुरुवातीला केवढी चिडचिड करत होती. आपल्या पार्थने तेव्हा सगळं सहन केलंच ना. प्रत्येक माणूस वेगळा असतो हे प्रत्येकाने एक्सेप्ट करायला पाहिजे. संसार कसा सुखाचं चक्र असतं नाही का, ते चक्र कसं असं फिरत राहतं. म्हणजे सुरुवातीला जीवा काव्यासाठी जे होते ना, तिथेच नंदिनी आणि पार्थ होते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मी काल म्हटले ना तुम्हाला, की आधी जसे पार्थ आणि नंदिनी वागत होते जीवा काव्याशी, तसे आता काव्य आणि जीवा वागणार आहेत नंदिनी आणि पार्थची. प्रेक्षकांनो जरा गडबड झाली ना तर सांभाळून घेत जा. मला काय होतं माहिती का, नावं सांगण्यामध्ये कधी कधी मी कन्फ्यूज होऊन जाते. म्हणजे नंदिनीचं काव्या, काव्याचं नंदिनी, जीवाला काव्याला, काव्याचं पार्थला काही बोलून टाकते मी कधी कधी. जोक सपाट, कधी गडबड झाली तर सांभाळून घ्या एवढंच म्हणायचंय. असो, आता मानिनीताई म्हणतात, आता हे सगळं बदलायला हवं अहो. म्हणजे तोपर्यंत मी माझ्या दोन्ही लेकींना मिस करते, वाट बघते ना त्यांची. विक्रम म्हणतात, हो मानिनी सगळं बदलणार आहे, आता सुखाचे दिवस येतील. गुड, व्हेरी गुड. तू पॉझिटिव्ह आहेस ना. हे बघ, म्हणजे तुला सांगतो, आपल्या पोरी जरी घर सोडून गेल्या असतील ना तरी आपलं घर काही विसरलं नाही बरं का. म्हणजे आपल्या पोरी इथल्या माणसांची काळजी करतात बरं. तुला सांगतो बघ, माझ्या सुनेचा म्हणजे सुनबाई 2चा मला मेसेज आलाय बरं का. आता विक्रम मानिनीला तो मेसेज दाखवतात. आता तो मेसेज असतो तो नंदिनीचा. नंदिनीने या विक्रमला मेसेज केलाय की बाबा सकाळच्या गोळ्या घेतल्या का. मानिनी म्हणतात, अगं बाई नंदिनीचा मेसेज आला का काय तुम्हाला. आणि काय हो, तुम्ही हिचा नंबर सुनबाई 2 म्हणून सेव्ह केलाय का. असं कोण करतं अहो. मग विक्रम म्हणतात, देशमुखाचा पॅटर्न आहे तो मानिनी. आणि सुनबाई 1चा तर फोन आला होता मला चक्क. मला म्हणाल्या की मी माझ्या बोक्यासाठी एक सरप्राईज पाठवणार आहे बाबा. म्हणजे बघा तुम्ही ती गंमत उद्या आणि मला सांगा माझा बोक्या कसा रिॲक्ट करतोय ते. मानिनी म्हणते, अगं बाई हो का. हे दोघे ना प्रेक्षकांनो एन्जॉय छान करतात हं. म्हणजे त्यांचं हे जे सध्या सिच्युएशन आहे ना, यांच्या मुलांचं त्यांनी टेन्शन नाही घेतलंय. या सगळ्या सिच्युएशन मध्ये हे एक चांगला मार्ग काढताय सुखाचा. म्हणजे म्हणतात ना, थिंक पॉझिटिव्ह आणि बी ऑप्टिमिस्टिक, तसं काहीतरी विक्रम मानिनीचं सुरू. विक्रम आणि मानिनी आशावादी आहेत. त्यांच्या मुलांचा संसार चांगला होणार म्हणजे होणारच यांचा विश्वास आहे. तेव्हा विक्रम छान वाक्य बोलतात. तुला सांगू का मानिनी, नात्यामध्ये हे असे प्रयत्न जोवर सुरू राहणार ना तोपर्यंत आपल्या जगात संसार शाबूत राहणार बरं का. मानिनी म्हणते, हो विक्रम, हे मात्र तुमचं अगदी खरं आहे. विक्रम म्हणतात, बरं चला, सासूबाईच्या भूमिकेतून तू ब्रेक घेतेस काही दिवस, पण विक्रमची बायको म्हणून आज ब्रेकफास्ट काय करणार आहेस मानिनी. एवढाच काय तो यांचा सीन दाखवलाय. बराच मोठा सीन होता ना. असो, आता पुढचा सीन बघा. पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय रम्याबाईने बर्गर आणलाय बरं का करून वसुआत्यासाठी. बाई प्रेक्षकांना मला टेन्शनच आलं. वसुआत्याला तो बर्गर पचतो का हो. केवढा मोठा बर्गर आहे बघा ना. बाई मला तर बर्गर वगैरे खाल्लं की ऍसिडिटी होते. तसं मुलांसाठी घरी करतो आम्ही एखाद्या वेळेला फॉर अ चेंज म्हणून, पण हे फास्ट फूड खायला नकोच. पण असो, सहज आपलं चर्चा करायची म्हणून डिस्कस केलं बरं का. तसं आजचा एपिसोड जरा सोसोच होता बरं का. मोकळं मोकळं सांगते तुम्हाला मनातनं. रम्या म्हणते वसुआत्याला, ए आई हे घे माझ्या स्पेशल आईसाठी स्पेशल बर्गर. वसुआत्या म्हणतात, अगो बाई बर्गर. रम्या म्हणते, बेब्स खा की अगं एन्जॉय कर. वसुआत्या म्हणतात, बेब ए चल कसली बेब फिब, तुझी आई आहे ना मी. बेब काय म्हणते मला. रम्या म्हणते, अगं आई तू गोड आई आहे ना माझी, अगं एन्जॉय कर ग, खा की तू लाडकी आई आहे ना माझी, गोड गोड आई आहे ना, मग तुला आजपासून मी बेब म्हणणार आहे. वसुआत्या म्हणतात, हा हा हा, ती कौतुकाची टाकी आता ओव्हरफ्लो होऊ लागली बरं का. या स्पेशल आईसाठी हे स्पेशल बर्गर आणण्याचं काय कारण आहे रम्या. त्यावर रम्या म्हणते, ए आई आज मी आणि पार्थने गच्चीवर एकत्र वॉक केलाय. वसुआत्या म्हणतात, काय ग वॉक केल्यावर बर्गर खाणार आहेस का तू. रम्या म्हणते, आई मी काय सांगते ऐक ना. मग वसुआत्या म्हणतात, बरं बोल. मग रम्या म्हणते, अगं आई आज सकाळी मी उठल्या उठल्या अशी गच्चीवर गेले बरं का, आणि बघते तर काय गच्चीवरचा दरवाजा लोटलेला होता. आता वसुआत्या म्हणतात, बघते तर काय काय आतमध्ये पार्थ रडत होता का.
रम्या म्हणते, "नाही गं आई, माझं ऐकून घे ना." स्वात्या जरा मजा घेत असतात रम्याची. मग रम्या म्हणते, "आई, अगं म्हणजे तो रडत नव्हता. मी ॲक्चुअली ना त्याला सगळीकडे शोधत होते. पण शोधल्यानंतर मला तो ॲक्चुअली." स्वात्या म्हणतात, "अगं, सगळीकडे शोधल्यावर तो तुला गच्चीवरच सापडला असेल ना?" रम्या म्हणते, "आई, सगळं कसं गं तुला माहित म्हणते, "आई, असतं?" "तुला कसं कळलं गं?" स्वात्या म्हणतात, "अगं ए बावळट, मगाशीच बोललीस ना तू आणि पार्थ गच्चीवर वॉक करत होतात. रम्या, ते बर्गर खायच्या ऐवजी ना जरा बदाम खात जा, म्हणजे तुझं डोकं जरा चांगलं चालेल." चला स्वात्याला कळलं त्यांची पोरगी डोक्यावर पडलेली आहे म्हणून. रम्या म्हणते, "आई आणि इकडे तो बर्गर नको खाऊ तू आता माझ्या हातचा बर्गर." लगेच स्वात्या म्हणतात, "बरं बाई, सॉरी, आता नाही बोलणार तुला असं. आणि इकडे आण तो बर्गर. आता नाही म्हणणार असं काही." रम्या म्हणते, "मग माझं ऐकून घे आई सगळं." स्वात्या म्हणतात, "बरं बाई बोल, ऐकते सगळं तुझं." आता रम्या तिच्या हाताने स्वात्याला बर्गर खाऊ घालते. आता स्वात्या म्हणतात, "मग काय झालं पुढे?" रम्या म्हणते, "अगं आई, मी वर गेले ना गच्चीवर, पार्थ एकटाच होता, त्याच्या झोनमध्ये होता. अगं, मी गेले ना वर, तेव्हा मी ना असं नाटक केलं, काव्याने हात नव्हता पिरगळला का, तर असं सांगितलं त्याला की माझा हात दुखतोय. अगं, मी जरा नाटकच केलं. मग माहितीये काय झालं?" स्वात्या म्हणतात, "काय झालं बाई मग?" रम्या म्हणते, "अगं, त्याने माझ्या हाताचे एक्सरसाइज करून घेतले. किती दिवसानंतर त्याने मला स्पर्श केला आई. ते एक्सरसाइजच्या निमित्ताने का होईना, पण बघ ना, त्याने मला स्पर्श केला." "अगं आई, यावरून तुला लक्षात येतंय का?" स्वात्या म्हणतात, "काय लक्षात घ्यायचंय बाई?" मग रम्या म्हणते, "अगं आई, त्याला माझ्या हाताची काळजी वाटली, माझी काळजी वाटली त्याला. त्याने सगळे एक्सरसाइज करून घेतले गं माझ्याकडनं. अगं, त्याला वाटणाऱ्या ह्या काळजीचं मला प्रेमात रूपांतर करून घ्यायचंय म्हणजे झालं." स्वात्या म्हणतात, "रम्या, हे ऐकायला सगळं छान वाटतंय. पाहिलं ना प्रेक्षकांनो, पार्थ कसा करतो. काही गरज होती का त्याला रम्याच्या हाताची एक्सरसाइज करून घ्यायची? नंदिनीने त्याला मागे चांगलं दटावलं होतं की तुम्ही रम्याच्या जवळ जाऊ नका. पण आता काय, नंदिनी घरात नाहीये, कोणीच घरात नाही, त्याला कोणीतरी टाइमपास पाहिजे ना, म्हणून करतोय आपला तसा." आता हे माझ्या मनातले बरं का. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही नक्की सांगा. म्हणजे हे चुकीचं आहे असं मला वाटतंय. रम्याला आता स्वात्या म्हणतात, "ए बाई, तू एक गोष्ट विसरतीये बरं का रम्या. तू जे स्वप्न पाहतेय ना, ती मांजर तुझं स्वप्न पूर्ण नाही होऊ देणार बरं का. काल कशी मध्ये आली होती ती पार्थच्या आणि तुझ्या, कसा हात पिरगाळला होता त्या मांजरीने तुझा, विसरली का?" "अगं ए रम्या बाई, खरं सांगू का तुला, मला ना बाई त्या काव्याची कधी कधी फार भीती वाटते बरं का." आता ती रम्या बर्गर खाता खाता खाली ठेवून देते आणि म्हणते, "ए आई, आपण जर घाबरलो ना तिला, तर ती आणखीन आपल्याला घाबरवत राहील." अगं, ती ती स्वतःला त्या बोक्याची मांजर समजते ना. ती जर मांजर असेल ना, तर ही रम्या सुद्धा वाघीण आहे, वाघीण. स्वात्या लगली उभ्या राहतात बरं का, एकदम सिरियस होऊन गेलाय सीन. आता रम्या म्हणते, "तिला ना आई, पाठच्या आजूबाजूला पण फिरकू देणार नाही मी. काल आली होती ती या घरात, पण आता मात्र मी तिला या घरात येऊच देणार नाहीये. वॉचमनला पण सांगून ठेवेल मी आता, तिला या घरात येऊ देऊ नको म्हणून. तू एक काम कर आई, मामाकडे पार्थच्या डिवोर्सचा आणि माझ्या लग्नाचा विषय काढच तू." स्वात्या म्हणतात, "ए चुप बस रम्या, काही नको करू. आता सगळं झालंय ना आपल्या मनासारखं. आता जरा थांब, योग्य संधीची वाट बघ. आता बघच तू, वर्षाचं शेवट या चौघांचं नातं तुटण्याने झालं ना, आता नवीन वर्षाची सुरुवात तुझं आणि पार्थचं नातं जोडण्याने झाली पाहिजे." असं वसुवात्या रम्याला म्हणतात आणि रम्याच्या मनात पुन्हा एकदा आशा पल्लवित करतात तिच्या आणि पार्थच्या लग्नाच्या. प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला? आता तमाशा भरपूर होणार आहे बरं का या मालिकेमध्ये. म्हणजे काय काय आणि कुठल्या कुठे जाईल त्याचं काही सांगता येत नाही. आता पार्थ या रम्याशी लग्न करायला तयार पण होईल गुरुजींनी सांगितलेल्या भविष्यवाणीप्रमाणे, असं वाटतंय नाही का. पण असो, या मालिकेमुळे बऱ्याच जणांना फेक रिव्ह्यू द्यायला फार मजा येते, हे मात्र खरंय. मला बाई नवलच वाटतं त्या फेक रिव्ह्यूचा. असो, पण आता आजचा हा भाग इथेच संपलाय. पुढच्या भागात आपण बघतोय विक्रम आणि मानिनी दोघे मिळून जीवाला मदत करतायत. जीवा मुद्दाम खोकलत असतो. मानिनी म्हणत असते, "अगं बाई नंदिनी, अगं जीवाला बरं नाही, तू येतेस का?" मग नंदिनी फोनवर म्हणते, "हो, तसं मला यायचंच होतं आई जीवांना भेटायला. आता ही जीवाला भेटायला येईल तेव्हा काय होईल ते बघू." इकडे काव्याने डिलिव्हरी बॉयला पाठवले रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन पार्थसाठी, आणि पार्थला त्या डिलिव्हरी बॉयच्या फोनवरच म्हणते, "तुम्ही नाही का मला पाठवली होती रेड वेल्वेट पेस्ट्री, तसं माझ्याकडून तुमच्यासाठी खा ना पार्थ प्लीज." त्या पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय वसुआत्याचं टाळकं फिरलेलं असतं. विक्रम मानिनी जीवाला मदत करताय म्हणून,
आता विक्रम चिडतात आणि म्हणतात, बरं झालं हा भूतकाळ यांचा समोर आला, झालं ते चांगलंच झालं एका अर्थी. पण ते फोटो कोणी व्हायरल केले, कुठून आणले ते? काव्य आणि जीवाचे फोटो कोणी आणले? आता हा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा टेन्शन आलं ना त्या वसू आत्याला. बघूयात प्रेक्षकांनो, एका पॉइंटला सगळं चांगलंच होणार आहे, सगळ्या जोड्या एकमेकांना अर्पण होणार आहेत, पण त्याआधी बराच तमाशा रंगणार आहे आणि आपण तो तमाशा पाहायला तयारच आहोत. असो, पण या मालिकेचे खरे-खुरे रिव्ह्यू ऐकायचे असतील, हे मी रोज सांगते. त्याचं कारणही तसंच आहे. या मालिकेचे खरे रिव्ह्यूज ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. तुम्हा सगळ्यांना हॅपी वीकेंड. भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या खऱ्या रिव्ह्यू मध्ये. चला तर मंडळी, तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.